तर अख्खी रात्र गाडी चालवून मी आलतो पुण्याला. तर ही आपली पुण्याची डेअरी. तर बघा मी गाडी अशी आतमध्ये आणली आणि आतमध्ये येताना जर गाडीचा थोडा आवाज आला म्हणून मी त्याला नंतर बघायला गेलो. तर राम राम मंडळी, माझं नाव प्रतीक पाटील. आले 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 तर चला. तर एस केला रात्रीच फोन केला तर सकाळी मला डब्बा पाहिजे म्हणून एस केने सकाळ सकाळ मस्त असा डब्बा घेऊन आलते. तर मी असं मस्त आज गॉगल पिकल घालून रेडी होतो. घरची चटणी भाकरी होती आणली रात्री, ती पण मस्त होती. डब्बा पण लय भारी होता एस केचा. आणि ही आपली गाडी खाली येऊन धुवायला चालू होती, तो वरी माणसं थांबली होती. मग आपण डिस्पॅच इथं घेऊन कोल्हापूरच्या मार्गे निघालो. तर जाताना बघा माझा मोबाईल ट्रायपॉडला असताना बघा हे चोर बघा कसा आलाय परत. बघा 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 हे चोर मोबाईल चोरी करून पळून चालला होता, पण मी आपलाच माणूस होता सोडा. तर दुपारची वेळ असल्यामुळं मी गॉगल फिगर लावून मांजरीकडून बाहेर निघालो हडपसरच्या दिशेने. तर तुम्ही बघू शकता एवढी आडगी लोक, एवढी नालायक माणसं ना, मोठी गाडी कळत नाही, काही कळत नाही, त्यांच्या पुढे अशा गाड्या आडव्या मारतात आणि जर कंट्रोल नाही झाली तर ह्यांच्या अंगावर जाते. मग मी हडपसरच्या आपल्या सिग्नल पशी आलो. तर सिग्नलला 2 मिनिटं थांबलो. तिथून राईड घेऊन आपला योगेश भावाच्या इथं रस प्यायला थांबलो. योगेश भाऊ मला लई दिवसाने आला रस प्यायला, तर त्यामुळे मी तिथं थांबलो होतो. मग तिथून रस पिऊन असं मस्त तहान पण लागली होती, रस पण पिलो आणि तिथून निघालो. मग आपण येणार आहे म्हणून योगेश भाऊने आपल्यासाठी लिंबू पायनॅपल हे ते टाकून मस्त रस बनवला होता. तर मग मी दिवे घाटातून वरी चढायला लागलो होतो. तर वीरच्या यात्रेला ही लोक चालली होती सगळी. मग तिथून मी पांडुरंगाचं असं दर्शन करून कोल्हापूरच्या दिशेने निघालो. तर जाताना बघा मूर्ती किती अशी साफ करून ठेवली होती एका दिशेमुळं, आणि चांगली अशी चपकत होती, आणि वरी टिळा पण किती भारी दिसत होता, आणि दिवस मावळायला लागला होता. आणि एवढं बघा, हा तुम्हाला सीन मी दाखवण्यासाठी खास मी एडिट केलेला आहे चांगला व्हिडिओ. तुम्ही लाईक शेअर करत जावा जरा राव, लाईक करत नाही, फॉलो करत नाही, काय नाही. मग मी आलो आपलं नारायणपूरच्या मंदिराच्या इथं. नारायणपूरच्या इथं आज गर्दी नव्हती, त्यामुळं दर्शन पण आपलं बाहेरूनच गाडीतून चांगलं झालं. मग तिथून मी पुढं आलो तर ही गाडी अशी पलटी झाली. ती बेकार, यातला एक जण मेला होता डिवायडरवर. मलाच कळत नव्हतं ही गाडी कशी पलटी झाली. मग तिथून मी आलो संघात. तर नमस्कार, लाईक